यवतमाळच्या दारव्हामधल्या एका मतदान केंद्राला लग्नाच्या हॉलसारखं सजवण्यात आलेलं आहे। मतदारांना मतदान केंद्रात यावंसं वाटावं आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हे विशेष प्रयत्न करण्यात आले आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आज महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघात उत्साहानं मतदान सुरू आहे। हजारोंच्या संख्येने मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहे। मात्र एक मतदान केंद्र असं आहे ज्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तो मतदान केंद्र कमी आणि एखाद्या लग्नाचा ठिकाण वाटेल अशा सुंदर पद्धतीने तो मतदान केंद्र सजवण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हामध्ये नगर परिषदेमध्ये जो मतदान केंद्र आहे त्याला अशा पद्धतीने सजवण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला असा भास होईल की तुम्ही एखाद्या मंगळ कार्यालयामध्ये लग्नासाठी आलेले आहे। अगदी भिंतींवर सुंदर पडदे लावण्यात आलेले आहे, झालर लावण्यात आलेली आहे, फुग्यांनी संपूर्ण जो कक्ष आहे तो सजवण्यात आलेला आहे। खाली जमिनीवर गालीचा जो आहे तो टाकण्यात आलेला आहे आणि हा जो मतदान केंद्र आहे तो एका विशेष हेतूने सजवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत या नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत विठ्ठल केदारे सर आहेत। सर, नेमकं असं मतदान केंद्र सजवण्यामागचं कारण काय? सर्व मतदान केंद्र असे असत नाहीत, नेमकं निवडणूक आयोगाच्या किंवा निवडणूक यंत्रणेच्या मनात या मतदान केंद्रासंदर्भात काय आहे? खरं तर दारव्हा शहरामधील जे काही मतदानाची सरासरी आहे ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी आहे। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण असा एक उपक्रम करूया जेणेकरून मतदार मतदानासाठी येतील आणि त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि त्यामुळे आपलं दारव्हाचं जे आहे सरासरी वाढेल, हा यामागचा हेतू होता। मतदानाचा टक्का वाढावा, मतदाराला मतदान केंद्रावर यावंसं वाटावं, मतदान केल्यानंतर त्यांनी जाऊन इतर मतदारांना सांगावं, या उद्दिष्टाने या मतदान केंद्राला अशा पद्धतीने सजवून मतदारांसाठी सोयी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे। त्यामुळे निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे जास्तीत जास्त मतदान घेण्याचा। मतदार राजाने सुद्धा मतदान केंद्रावर जाण्याची त्यासाठी गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, दारव्हा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।